ग्रामीण रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवण्याची गरज पंतप्रधान. केंद्रीय दक्षता आयोग निवड समितीची दिशाभूल केल्याचा सुषमा स्वराज यांचा आरोप पी चिदंबरम यांनी फेटाळला. 2G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी राजा यांची सीबीआयकडून चौथ्यांदा चौकशी. रेल्वे भरतीसाठी मराठी तरुणांनी मोठ्या संख्येने अर्ज करावेत, राज ठाकरे यांचं आवाहन. आणि नाशिकमध्ये लष्कराचं चित्ता विमान कोसळून 2 वैमानिक मृत्युमुखी. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. नक्षलग्रस्त भागांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवायची गरज असल्याचं मत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी व्यक्त केलं. या योजनेला 5 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नवी दिल्लीत आयोजित समारंभात ते आज बोलत होते. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्यांना बायोमेट्रिक पद्धतीनं मेहनताना देण्याच्या योजनेचा यावेळी शुभारंभ झाला. तसंच ही योजना राबवण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांची, कामगारांची आणि त्यांच्या मानधनाची विश्वासार्ह माहिती जतन करण्यासाठी बायोमेट्रिक डेटाबेस तयार करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. या रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचं प्रमाण 50% असल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आनंद व्यक्त केला. या योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री विलासराव देशमुख यांनी आवर्जून नमूद केलं. आने वाले दिनों में हमको पंचायत राज को और ज्यादा मजबूत करना चाहिए. ग्राम सभा, मुझे लगता है कि इस सारी योजना का अगर कोई आत्मा हो तो है ग्राम सभा. अब इस देश में 3 ही सभा, एक ग्राम सभा, दूसरी विधानसभा और तीसरी लोकसभा. आने वाले दिनों में जब तक हम ग्राम सभा को मजबूत नहीं करेंगे, लोगों का इन्वॉल्वमेंट ज्यादा हम नहीं बढ़ाएंगे, तब तक आम लोगों तक ये योजना नहीं पहुंचेगी. केंद्रीय दक्षता आयोग निवड समितीची आपण दिशाभूल केली नसल्याचं स्पष्ट करत केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांचे आरोप आज फेटाळले. पामतेल प्रकरणी थॉमस यांना निर्दोष ठरवल्याचं समितीला सांगून चिदंबरम यांनी समितीची दिशाभूल केल्याचा आरोप सुषमा स्वराज यांनी काल केला होता. मात्र आपण समितीला असं सांगितलं नसल्याचं चिदंबरम यांनी स्पष्ट केलं आहे. 2G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी माजी दूरसंवाद मंत्री ए राजा यांची सीबीआयनं आज चौथ्यांदा चौकशी केली. 2G स्पेक्ट्रम परवाने देताना काही कंपन्यांवर मेहरनजर दाखवल्यासंदर्भात राजा यांची चौकशी करण्यात येत आहे. याआधी 24 आणि 25 डिसेंबरला तसंच 31 जानेवारीला राजा यांची स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. राजा यांच्यावर घातलेल्या छाप्याच्या वेळी जप्त करण्यात आलेल्या संगणकातल्या कागदपत्रांसंदर्भात राजा यांना प्रश्न विचारले जात आहेत. याआधी नीरा राडिया यांच्याबरोबरचं संभाषण तसंच स्पेक्ट्रम संदर्भातली अंतिम मुदत वाढवण्याबाबत राजा यांना सीबीआयकडून विचारणा झाली आहे. गोवा विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात गृह खात्याशी संबंधित प्रश्नांबाबत गृहमंत्री रवी नाईक यांच्या भूमिकेबाबत तीव्र नापसंती व्यक्त करत निष्काळजी पोलीस अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेत याची नोंद करायची शिफारस आपण गृहसचिवांना करणार असल्याचं सभापती प्रतापसिंग राणे यांनी सांगितलं. या संदर्भातला प्रश्न गेल्या 2 अधिवेशनात अनुत्तरित ठेवून पुढच्या अधिवेशनात उत्तर देणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितल्यानंतर राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करायचा इशाराही दिला. सार्वजनिक बांधकाम विभागानं आकस्मिक कामासाठी निविदेशिवाय खरेदीच्या अधिकाराचा दुरुपयोग करून प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपा आमदार दामू नाईक यांनी केला. या प्रकरणाची सभागृहाच्या समितीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी करत त्यांनी हौद्यात धाव घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र भाजपा आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर आणि विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी त्यांना शांत केलं. रेल्वे भरतीत आतापर्यंत मराठी तरुणांना डावलण्यात आलं असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला. रेल्वे भरतीबाबत मराठी मुलांना माहिती मिळावी यासाठी त्यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचं प्रकाशनही करण्यात आलं. आपापल्या भागात होर्डिंग्ज लावून माहिती पुस्तिका आणि भरतीचे अर्ज मराठी तरुणांना वितरित करण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. मनसेकडून उमेदवारांसाठी मार्गदर्शन वर्ग घेणार असल्याची माहितीही ठाकरे यांनी दिली.
मनसे पक्ष स्थापन केल्यानंतर सर्वात मोठं आंदोलन हे रेल्वे भरतीचं होतं. त्यासाठी आपल्यासह पक्षातल्या अनेकांना तुरुंगात जावं लागलं, पण त्या आंदोलनाला यश आल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. मनसेच्या आंदोलनानंतर इतर राज्यातही हा मुद्दा उचलला गेला आणि आता उमेदवारांना त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची परवानगी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. मराठी तरुणांनो, नंतर बोलू नका की मला माहीत नव्हतं, या होर्डिंगच्या ओळी सर्वांचंच लक्ष वेधून घेत होत्या. जास्तीत जास्त मराठी तरुणांनी परीक्षा देऊन नोकऱ्या मिळवाव्यात अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली. भरतीचं होतं आणि या रेल्वे भरतीच्या प्रक्रियेमध्ये सतत मराठी मुलांना डावलण्यात येत होतं. माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या मराठी मुलांनी, मराठी मुलींनी इतका हा मोठ्या प्रमाणावरती रेटा लावला पाहिजे फॉर्म भरण्याचा, परीक्षा देण्याचा, की त्यांना मराठी मुलं याच्या पुढे नाकारताच येणार नाही. इतका रेटा हा तुमच्याकडनं लावला गेला पाहिजे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांनी सत्तेवरून तात्काळ पायउतार व्हायला नकार दिला आहे. पुढच्या कार्यकाळासाठी आपण निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. या संदर्भात त्यांनी काल इजिप्तमधल्या जनतेला दूरचित्रवाणीवरून संबोधित केलं. सत्तेच्या शांततापूर्ण हस्तांतरणासाठी आपण आपला कार्यकाळ पूर्ण करू असं ते म्हणाले. मुबारक गेली 30 वर्ष सत्तेवर आहेत. तब्बल 5 वेळा त्यांनी निवडणुका जिंकल्या आहेत. विरोधी पक्ष फारसा प्रभावी नसल्यानं ते सत्तेवर कायम राहिले आहेत. सध्या मात्र वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या समस्यांनी कळस गाठल्यामुळे तिथल्या नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे होस्नी मुबारक यांनी तत्काळ पद सोडावं या मागणीसाठी नागरिक जोरदार निदर्शनं करत आहेत. नाशिकमध्ये आज लष्कराचं चित्ता विमान कोसळून झालेल्या अपघातात 2 वैमानिक जागीच ठार झाले. मेजर गर्जे आणि मेजर भानुचंदर अशी या 2 अधिकाऱ्यांची नावं आहेत. लष्कराच्या गांधीनगर विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच सकाळी 9:15च्या सुमाराला हे विमान जयभवानी मार्गावर जाचकमळा परिसरात एका बंगल्याच्या आवारातल्या शेडवर कोसळलं. हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. उड्डाण सुरू असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर वैमानिकांनी ते शक्यतो मोकळ्या जागी उतरवायचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली असं सूत्रांनी सांगितलं. लष्करानं घटनास्थळाच्या 1 किलोमीटर अंतरापर्यंतचा परिसर सील केल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. संपूर्ण राज्यात तेल माफियांविरुद्ध धाडसत्र सुरू असून रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातल्या MIDC मधल्या एका बंद कंपनीमधून 26,000 लिटर ज्वालाग्रही काळं तेल जप्त करण्यात आलं. जिल्हा पुरवठा विभागानं ही कारवाई केली आहे. रायगड जिल्ह्यात पेण, पनवेल, खालापूर, महाड, माणगाव इथून 43 जणांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा इथं ही इंडो ऑइल्स या कारखान्यावर लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं काल सायंकाळी छापा टाकून 53 बॅरल बनावट ऑइल जप्त केलं. कर्नाटक राज्यातल्या सीमावर्ती भागात असणाऱ्या या गावात गेल्या अनेक वर्षापासून हा बनावट ऑइलचा प्रकार सुरू असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा अधीक्षकांनी दिली. तेल माफियांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेअंतर्गत काल मुलुंड इथं भेसळयुक्त 40,000 लिटर डिझेल जप्त करण्यात आलं. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या 3 टँकरमधून हे डिझेल मुंबईत विक्रीसाठी आणण्यात आलं होतं. याशिवाय ठाण्यातल्या 3 तर भिवंडी इथल्या एका पेट्रोल पंपावर छापे मारून तिथल्या इंधनाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. एड्सग्रस्तांसाठी डॉक्टर प्रदीप उगिले या तरुण डॉक्टरनं लातूर इथं एड्सग्रस्तांसाठी सुरू केलेल्या रुग्णालयात अद्ययावत पद्धतीनं उपचार केले जातात. देशातल्या या पहिल्या खासगी रुग्णालयाचा लाभ महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशाबरोबरच देशातल्या इतर भागातील लोकही घेत आहेत. लातूरमध्ये 2003 साली डॉक्टर प्रदीप उगिले या एका तरुण डॉक्टरनं सुरू केलेल्या या रुग्णालयात गेल्या 8 वर्षात तब्बल 32,791 रुग्णांची तपासणी केली आहे. त्यातल्या 2,567 रुग्णांना दाखल करून घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. डॉक्टर प्रदीप उगिले आणि डॉक्टर वंदना उगिले यांनी या रुग्णालयात उपचार करण्यासाठी अद्ययावत अशी प्रयोगशाळा आणि आंतररुग्ण कक्ष तयार केले आहेत. याचा या रुग्णांना चांगलाच फायदा होतोय. पेपरमध्ये डॉक्टर उगिले साहेबांच्या दवाखान्याबद्दलची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर यांच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही शेवटचा प्रयत्न म्हणून आलोत आणि त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट दिली आणि माझं चांगलं आजार दुरुस्त झाला. माध्यमांनी केलेल्या जनजागृतीमुळे मोठ्या शहरातले विवाह इच्छुक तरुण तरुणीही इथं येऊन तपासणी करून घेतात. पुण्याचेच म्हणता येईल आपणाला, किंवा काही औरंगाबाद, मुंबईसारखे पेशंट माझ्याकडे येतात. लग्न जमल्यानंतर येतात आणि ते लग्न जमल्यानंतर दोघांची HIV चाचणी करून घेऊन पुन्हा लग्न करतात. घाबरू नका, धीर सोडू नका.
HIV एड्स शब्द ऐकूनच माणूस घाबरतो, तो विसरा. काळ बदललाय, औषधं खूप चांगले आलेत, परिणामकारक औषधं आलेत. तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकता. लातूर हा कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांच्या सीमेवरचा जिल्हा असल्यानं तिथले अनेक रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येतात. इतकंच नाही तर मद्रास आणि पाटणामधल्याही अनेक रुग्णांनी इथं उपचार घेतले आहेत. एड्सग्रस्तांना आता औषधोपचार मिळत आहेत. मात्र समाजात सर्वांसोबत मानानं जगता यावं यासाठी समाजातले असे किती डॉक्टर पुढे येतील हाच खरा प्रश्न आहे. लष्कराच्या पुण्यातल्या सदर्न कमांड रुग्णालयात नव्यानं सुरू झालेल्या आर्ट एंडोस्कोपी ऑपरेशन थिएटरचं लेफ्टनंट जनरल H.L. काकरिया यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. अत्याधुनिक उपकरणांनी युक्त असणाऱ्या या रुग्णालयात दरमहा साधारण 1000 रुग्णांवर उपचार केले जातात. नव्यानं सुरू झालेल्या या एंडोस्कोपी थिएटरमुळे रुग्णांवर अधिक चांगल्या प्रकारे उपचार करणं शक्य होणार आहे. रुग्णालयातले सर्व डॉक्टर आणि तंत्रज्ञ आपापल्या क्षेत्रातले तज्ज्ञ असल्यामुळे लष्कराचा उत्कृष्ट विभाग अशी या रुग्णालयाची ओळख निर्माण झाली आहे. या रुग्णालयाला नुकतंच नवी दिल्लीत अतिउत्तम रुग्णालय म्हणून गौरवण्यात आलं असून त्याला संरक्षण मंत्रालयाचा करंडकही प्रदान करण्यात आला आहे. स्वानंद महिला संस्था, पिंपरी चिंचवड महापालिका आणि भारतीय जैन संघटना महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं पिंपरीच्या संत तुकाराम नगरात नुकतंच 9वे साहित्य कला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्यामा घोणसे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर योगेश बहल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यक्षम संस्था, उत्तम साहित्य निर्मिती करणारे लेखक आणि कवी यांचा गौरव करण्यात आला. विज्ञानामुळे प्रगती होत असली तरी दुष्परिणाम देखील होत असतात. स्त्रीचं आरोग्य चांगलं असेल तरच कुटुंब सुखी राहील याची काळजी सर्वांनी घ्यावी असं प्रतिपादन महापौर योगेश बहल यांनी यावेळी केलं. महिलांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावं. सुशिक्षित महिलांनी निंदा अपमान सहन करणाऱ्या महिलांना मायेचा हात द्यावा असं यावेळी डॉक्टर श्यामा घोणसे म्हणाल्या. भारतीय संघानं यंदाचा विश्वचषक जिंकणं ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी सर्वात मोठी भेट ठरेल असं कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं म्हटलं आहे. सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीतली ही कदाचित शेवटची विश्वचषक स्पर्धा असेल. त्यामुळे त्याला भेट म्हणून या स्पर्धेत विजय मिळवण्यासाठी आपला संघ पुरेपूर प्रयत्न करेल असंही त्यानं सांगितलं. आपल्या द्विशतकी क्रिकेट कारकिर्दीत 1992 पासून सचिन तब्बल 5 विश्वचषक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळला आहे. तो आपला लाडका खेळाडू असून ही स्पर्धा त्याच्यासाठी संस्मरणीय ठरावी अशी आपली इच्छा असल्याचंही धोनीने सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नक्षलग्रस्त भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवायची गरज, पंतप्रधान. केंद्रीय दक्षता आयोग निवड समितीची दिशाभूल केल्याचा सुषमा स्वराज यांचा आरोप पी. चिदंबरम यांनी फेटाळला. 2G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी राजा यांची सीबीआयकडून चौथ्यांदा चौकशी. रेल्वे भरतीसाठी मराठी तरुणांनी मोठ्या संख्येनं अर्ज करावेत, राज ठाकरे यांचं आवाहन. आणि नाशिकमध्ये लष्कराचं चित्ता विमान कोसळून 2 वैमानिक मृत्युमुखी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. नमस्कार.